बुलढाणा तालुक्यातील माळवंडी येथील वामन यंगड मृत्यू प्रकरणाला अखेर गंभीर वळण मिळालेले आहे। 10 दिवसाच्या उशिरानंतर आरोपी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 19 मार्च रोजी संदीप कड चव्हाण आणि विजय नाटेकर यांनी वामन यंगड यांना त्यांच्या घरून सोबत घेऊन गेले। काही वेळाने मृत अवस्थेतच त्यांना घरी आणण्यात आले। प्राथमिक तपासात मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या। विशेषतः डोक्यावर गंभीर वार झाल्याचे दिसून आले। कपडे बदलण्यात आल्याने हा प्रकार फक्त अपघात नसून अपघातात असल्याचा संशय वर्तवण्यात आला होता। घटनेनंतर आठवडाभर पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप वाढला। अभिनयातून ग्रामस्थांनी आरोप केला की आरोपींना पाठीशी घालण्यात येत होतं। ऍडव्होकेट गुणवंत नाटेकर आणि राष्ट्रीय स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष अनिल सुरडकर यांनी 14 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला। यामुळे प्रशासकीय यंत्रणा अखेर सक्रिय झाली। 27 मार्च रोजी रात्री उशिरा रायपूर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 105 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि संबंधित आरोपींना अटक केली। विलंबाने का होईना पण गुन्हा दाखल झाल्याने तपासाला योग्य दिशा मिळाली आहे आणि सत्य समोर येण्याची शक्यता वाढलेली आहे। बुलढाणावरून अखिल मोहम्मद यांच्यावर